ब्लॉग स्टार्ट करू. पारुषा तोंडाने प्रियंका आहे. तोंडाने नाही, तोंड स्वच्छ आहे. आंघोळ पारुषा नाहीये फक्त. आंघोळ नाही केली. मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आज आहे रविवार आणि रविवारचा आम्ही चाललोय भाजीपाला आणायला. आहे बघा, पिशव्या वगैरे घेतलेले आहेत. एक तर आधीच उशीर झालाय उशीर झालेला आहे. 9 वाजले. 9 वाजता उठले आम्ही आणि असं कंटेंट काय मिळालं मला. आज प्रियंका काहीतरी विचार कर आणि काहीतरी कंटेंट दे मला. काल एक 4-5 रील शूट केले. मी तुम्हाला म्हंटले ना, तुम्ही कधीतरी स्वयंपाक करून दाखवा त्यांना स्वतः. बघूयात नेहमी एक्सपेक्ट करता आमच्याकडून आता आम्ही बघूयात काहीतरी बघूयात बनवावं. कंटेंट काहीतरी वेगळा आणायचा प्रयत्न करू. काहीतरी फ्लॉप कंटेंट होईल तो. लेट्स सी. आता बाजार आणायचा भाजीपाला आम्हाला. जाऊयात मार्केटला. सकाळ सकाळ मार्केटमध्ये किती गर्दी आहे बघा. म्हणजे असं वाटतच नाही सकाळचे 9 वाजलेत 8 वाजलेत. असं वाटतं एकदम काहीतरी सण उत्सव आहे आणि लोक शॉपिंग करायला आलेत. कितीला आहे तो लायटर? कितीला आहे? 60 रुपये. 12 months वॉरंटी. पालक 10 रुपये, धनिया 10 रुपये, सगळं 10 रुपये. कांदा पात कशी आहे? हा, कांदा पात 15. मेथी पण 10 आलाय का? 10 रुपये. धनिया मेथी पालक आहे. प्रियंका घेते टोमॅटो 30 रुपये किलो आहेत. कसे हो बटाटे? 30 रुपयाला 2 किलो. बटाटा 30 रुपयाला 2 आहे. 100 रुपयाचे बटाट्याचे चिप्स करायचे. नवीन बटाटा पाहिजे होता आम्हाला. 30 रुपये का 30 रुपीज का 2 kg. 30 रुपयाला 2 किलो. 2-4 भाज्या घ्यायला आलो होतो फक्त. पिशवी फुल भरली. टरबूज घेतले, बटाटे घेतले. आता चाललोय आम्ही माघारी. अजून कलिंगड पण घ्यायचंय. बटाटे घ्यायचे रिझन म्हणजे आम्हाला बटाट्याचे चिप्स बनवायचेत. एक मेदूवडा आणि एक स्पंज डोसा घेतला आम्ही. हे बघा, आई नाही खात. आई डाएट करते त्यामुळे आम्ही इथं ब्रेकफास्ट करून चाललोय. सावलीमध्ये जाऊया तर, उन्हात नको. मित्रांनो, सगळीकडे जी अफवा चालू आहे सध्या, पेट्रोल नाही. तर पेट्रोल भरायला आलं. HP पेट्रोल पंप पुण्यातलं वडगाव शेरीचं, पुणे नगर रोडवर आहे आपल्या. तर नॉर्मल गर्दी आहे, मला काय वाटत नाही. बघा माझ्या मागं एक 5-10 नंबर आहेत. आता ऍक्च्युअल बघू प्राइस वगैरे वाढली आहे का, लगेच कळेल तुम्हाला. आज तारीख आहे 29 मार्च 2026. वाजलेले आहेत सकाळचे 10:15. विषय कसा आहे इथं? इकडं फोटो काढतोय तुझा. इकडे बघ. किचन आहे ते माझं. टाकी फुल करतोय मित्रांनो. 103 रुपये लिटर आहे. थोडं उचला बरं. बस. तर पेट्रोलच्या प्राइस मध्ये काय वाढलेले काही नाहीये. पेट्रोल भरलंय आणि त्यांनी टाकी फुल केली म्हणजे काय असा प्रॉब्लेम नाही. टाकी फुल करायला वगैरे काय नाहीये. गर्दी पण नाहीये. असेल काय काय पेट्रोल पंपवर तुटवडा, पण इथं तरी नाही काय वाटलं मला, कारण मी इथंच येत असतो नेहमी HP पेट्रोल पंपवर. तर असं आहे कंडिशन. अफवा असेल मे बी असेल काही पेट्रोल पंपवर तुटवडा. आणि रेट वाढणं होते, पण ती एक्साईज ड्युटी कमी केल्यामुळे रेट पण नाही वाढले. तर तेवढं एक चांगलं आहे. मित्रांनो, जेवण करतोय आता. 1:15 वाजलंय बघा. आज मस्तपैकी आज काय बनवले आईने? तुरीची भाजी, म्हणजे चुरून खायला बरं पडतं. आईने मेहंदी लावली.
लाल आहे का काळी? हा. आणि बघा तुरीचं कालवण केलेलं आहे, रस्सा भाजी एकदम सुट्टीच्या दिवशी असं चुरून मुरून खायला. प्रियंका येते आता. हे बघा आता विवान पण चुरून खातोय. मी असं चुरलेली भाकरी आणि विवान पण खातोय. त्याला पण भाकरी दिली होती, त्याने खाल्ली थोडीशी, म्हणजे आता काढली. त्याला नाही आवडलं की तो काढतो. बॅलन्स बॅलन्स. पाणी प्यायचं तुला? लोणचं आण ना प्रियंका. हे घे पाणी पे. ए विवान, विवान काय खायचं तुला? ते लागलं ना, मग ते खायचं असतं का? काय करतो? हा, काय करतो तिथं? हा, कपडे वाळायला घालतो, नाक पण पुसतो. काय झालं? काय झालं? हा, झाले का कपडे वाळायला घालून? मित्रांनो, मी दळण टाकायला गेलो होतो गिरणीमध्ये आणि येताना आईस्क्रीम आणली बघा. तर प्रियंकाला माहित नाही, तिला खायची होती, तर म्हटलं ऑर्डर कर, तुला खायची आहे का? आता तिला सरप्राईज देऊ. नॅचरलची आईस्क्रीम आहे, कारण मला तीच आवडते. प्रियंकाचं तसं काही नसतं, पण तिने खाल्ली आहे मी नॅचरलची. प्रत्येक वेळेस नाही खाऊ शकत, थोडीशी महाग असते, त्यामुळे ती आम्ही आणत नाही. बघू आता तिची रिॲक्शन काय. मम्माला दे. खाऊ आणलाय. नॅचरल्स मध्ये हो, तिकडे का गेलता? आईस्क्रीम साठी गेलतो ना. आईस्क्रीम कोणतं? कोकोनट आणले का? मँगो. मँगोचा सीझन आहे ना. मँगो तुला नाही आवडत? आता खायचंय, संध्याकाळी नाही, संध्याकाळी खायचं. काय चार्जेस वाचवले. बघा. हा, डिलिव्हरी चार्जेस वाचवले तुम्ही. मग त्यासाठीच म्हटलं बरं झालं मग खाल्ले. तुलाच लागेल तेवढी. इतका बर्फ साचला यार इथं. हे चल बाहेर. काय काय बनवलंय? ओ माय गॉड, काय आहे? कैरीच आहे ना? चमचा. बस का? वाव, मस्त झालंय. काय काय टाकले? कैरीची चटणी बनवली मित्रांनो. रेसिपी विचार मला, काय काय कसं कसं केलंय? कैरी, लसूण आणि हिरवी मिरची ते आबडधोबड मी हे ना मिक्सर मधून काढलं आणि त्यानंतर जिरी मोहरीची वरून फोडणी दिली. तडका दिला. दॅट्स That's इट. it. आणि थोडंसं मीठ चवीपुरतं. मस्त लागली मला. डब्याला असं काहीतरी नेलं ना भारी वाटतं. चपाती भाजी सोबत. त्यामुळं कॉफी करू का मी आता? ब्लॅक कॉफी. 8:35 सिरियल चालू आहे, आम्ही जेवण करतोय बघा. इथं विवान पण आहे, आई, मी, प्रियांका. आणि जेवायला बघा स्पेशल आहे आज पनीर. काय आहे ते? पनीर भाजी. पनीर भाजी, पण त्याचं काय आहे नाव? आपलं पनीर मला याच्यासारखं दिसतंय ते. पनीर टिक्का मसाला. पनीर टिक्का मसाला. आणि ही चटणी कैरीची प्रियांकाने बनवली आहे मगाशी. कांदा आहे, चपाती आहे आज आणि पापड. आणि विवान पण कसा खातोय चपाती खायची आता. ज्वारी महाग आहे, त्यामुळे एक टाइम चपाती एक टाइम भाकरी खाणार आम्ही आता. दुपारी भाकरी खाल्ली, आता चपाती. आणि डब्याला पण मी आता चपाती नेणार एक टाइम, कारण भाकरीच नेत होतो मी, आता चपाती नेणार दुपारचं. A few moments later. कोण कोण खाते आईस्क्रीम रे? विवान पण खातोय. बघू काय खातो? आईस्क्रीम खातो? छान आहे का रे?
छान आहे आईस्क्रीम. कशी लागतीये, कशी लागतीये? नॅचरल नॅचरल नॅचरल.